नमस्कार. श्री स्वामी समर्थ समर्थी स्वादमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेवग्याची शेंग, बटाटा आणि वांग्याची मिक्स भाजी. एक मोठा चमचा सांबर मसाला वापरून आपण ही भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारे मसाले बघा. तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की करून बघा. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे भाजले की लसूण टाकायचा. लसूण भाजला की कांदा घालून वरून टोमॅटो टाकायचा. छान सगळं परतवून घ्यायचं. घेतलेले सर्व मसाले घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो ठेवायची म्हणजे मसाले आपले करपत नाहीत. आता तेलामध्ये सर्व मसाले परतवून घेऊया. आता आपण कापून घेतलेली शेवग्याची शेंग, वांग, बटाटा हे यामध्ये घालूया आणि मिक्स करूया. मिनिटभर या भाज्या आपण या मसाल्यामध्ये परतायच्या. आता चवीपुरतं मीठ घालूया. आता आपल्याला हवं तेवढं आपण यामध्ये पाणी घालूया. तुम्हाला जेवढं पाणी घालायचं असेल तेवढं तुम्ही घालू शकता. 1 ग्लास 2 ग्लास. पाणी घातल्यानंतर आपण त्याला एक उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेलं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. त्याचबरोबर आपण थोडीशी चिंच घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती चिंच यात घालून घ्यायची आणि याला आता झाकण ठेवायचं. वरती पाणी ओतायचं आणि शिजायला साधारण 7 ते 9 मिनटंही शिजायला ठेवायचे. 9 मिनटानंतर आपली भाजी तयार असते. बघा, छान भाजी उकळलेली आहे आणि शिजलेली पण आहे. तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. अगदी साधी सिंपल आहे, कुणीही करू शकेल अशी भाजी आहे. तर बघू शकता आपली भाजी किती सुंदर झाली आहे. कलर त्याला किती सुंदर आलेला आहे. आणि ही भाजी आपण डोशासोबत, आंबोळीसोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि भातासोबत तर खूप छान लागते. तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.